मैदानात डावकुरातीचे फलंदाज सचिन नॉन स्ट्राईकला आहेत. उजव्या हाताचे फलंदाज दुर्वेश आणि पहिल्या षटकाचं सूत्र मात्र गेलेले आहेत. उमेश यांच्याकडे पहिलं षटक बॉलिंग पॉवर भेटतं. या षटकामध्ये 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. आता पुन्हा एकदा पहिला षटक उमेश. पहिला षटक हॅलो 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 पहिला षटक उमेश. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूचा मारा करताय उमेश. डावकुरातीचे फलंदाज सचिनच्या दिशेने. चांगला चेंडू चांगला बॉल मारण्याचा प्रयत्न बाबू यांच्या पायाला लागलेला आणि निर्धावाचा चेंडू. पहिला चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या स्थिर आहे 0 धावा. 1 चेंडू 0 धावा बिनबाद. तर एसकेएल यांच्या संघाला सूचना दिल्या की दोन्ही संघाला सूचना दिल्या की कोणताही प्लेयर चांगला चेंडू चांगला पण थोडं चांगला चेंडू तटवला. पण एकच धावसंख्येवर धावसंख्या 2 चेंडू 1 धावा बिनबाद. तर दोन्ही संघाच्या खेळाडूंना आणि कळवण्यात आलं की कोणताही प्लेयर किंवा खेळाडू मैदानात पंचांशिवाय जाणार नाही. अतिरिक्त धावसंख्येत भर धावसंख्या झालेली. चांगला चेंडू बघूया रनआउट संधी पण काय एकच धावसंख्येत भर धावसंख्या झाली. 3 चेंडू 3 धावा बिनबाद. 3 चेंडू 3 धावा. चांगली गोलंदाजी करत आहे उमेश आपल्या संघासाठी. आता पुन्हा एकदा उमेश चौथ्या चेंडूचा मारा करत आहे. डावकुरातीचे फलंदाज सचिनच्या दिशेने. पुन्हा एकदा चौथा चेंडू उमेश. चांगला चेंडू चेंडू खाली बसला. मारायचा प्रयत्न निर्धाव चेंडू डॉट चेंडू. 4 चेंडू 3 धावा बिनबाद. पुन्हा एकदा पहिल्या षटकातील 5व्या चेंडूचा मारा उमेश. चांगला चेंडू पाहायला लागला. चेंडू काही फलंदाज समजला नाही. 5 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या मात्र झालेले आहे 3 बिनबाद. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडूचा मारा उमेश सचिनच्या दिशेने. चांगला चेंडू चांगला बघा झेलबा होता की नाही आणि त्या कव्हरच्या वरतून षटकार. 1 चेंडू 9 धावा बिनबाद.
एक षटक 9 धावा बिनबाद. चांगली फलंदाजी केलेली लाचच्या चेंडूवर षटकार ठोकलेला सचिन यांनी. आता मात्र दुसऱ्या षटकाचं सूत्र कोणाकडे जाते? श्री गणेश व संघाकडून. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकात सूत्र गेलेलं तर मात्र प्रज्वल यांच्याकडे आणि स्ट्राईकला आहेत दुर्वेश. दुसऱ्या षटकातील 9 धावा. एक षटक 9 धावा बिनबाद. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा मारा प्रज्वल. दुर्वेशच्या क्षणी चांगला चेंडू कट लागले पाचव्या क्षणी पण एकच धावसंख्येत मात्र झालेले 10. एक चेंडू 10 धावा बिनबाद. एक चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूचा मारा प्रज्वल. डावखुराचे फलंदाज सचिनच्या इशाने जे का षटकारावर खेळत आहे 7 धावांवर. पुन्हा एकदा प्रज्वल. चांगला चेंडू अंगाला लागला. निर्धावाचा चेंडू डॉट चेंडू. 2 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या दिले 9 चेंडू असणार आहे. आता मात्र चेंडूवर फील्ड असणार आहे. एक चेंडू 10 धावा बिनबाद. बघूया सॉरी एक चेंडू 11 धावा बिनबाद. पुन्हा एकदा नोटचा चेंडू फ्रीट चा चेंडू असणार आहे. हा बघूया चेंडूवर सचिन काय हाणामारी करते आपल्या संघासाठी. चांगला चेंडू चांगला लढवला कव्हरच्या दिशेने पण एकच धावसंख्येत धावसंख्या मात्र झालेली आहे 2 चेंडू पूर्ण होऊन 12 धावा बिनबाद. 2 चेंडू 12 धावा. पुन्हा एकदा तिसरा चेंडूचा मारा प्रज्वल. दुर्वेश आपल्या संघासाठी खेळत आहेत 2 धावांवर. अतिरिक्त धावसंख्येत बाहेर खूपच लिस्टमच्या बाहेर धावसंख्या मात्र झालेले आहे 2 चेंडू 13 धावा बिनबाद. 2 चेंडू 13 धावा. दोन चेंडू 13 धावा. बघूया थोड्या चर्चेनंतर. तिसरा चेंडूचा मारा प्रज्वल. दुर्वेश चांगला चेंडू वावर करता दिला चेंडू
पण रनआउट संधी. एकच धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या मात्र झाले 14. 3 चेंडू 14 धावा. बिनबाद. पुन्हा एकदा चौथा चेंडूचा मारा प्रज्वल सचिनच्या दिशेने जो एका षटकारासह खेळत आहे. 8 धावांवर. आता मात्र खूपच ऑप्शनच्या बाहेर. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या मात्र झालेली आहे 15. 3 चेंडू 15 धावा. बिनबाद. पुन्हा एकदा चौथ्या चेंडूचा मारा प्रज्वल. आता मात्र अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या मात्र झालेला आहे 16. खूप महागडे षटक पडत आहे. 3 चेंडू मध्ये 7 धावा झालेला आहे. त्यामध्ये 4 अतिरिक्त धावा टाकलेल्या प्रज्वल यांनी. एकदा चौथ्या चेंडूचा मारा. आता मात्र लक्ष्यमच्या बाहेर. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या मात्र झालेले आहे 17. 3 चेंडू 17 धावा. बिनबाद. चौथ्या चेंडूचा मारा प्रज्वल. चांगला चेंडू आणि मोठा फटका भेटला सचिनच्या रूपात. करुंगला संघासाठी 8 धावा. 4 चेंडू 17 धावा. पहिला गडी बाद सचिनच्या रूपात. सचिनांची आभारून करण्यासाठी मैदानात कोण होतो आहे STL मधून बघूया. सचिनांची आभार करण्यासाठी मैदानात आले आहेत राहुल. चार चेंडू 17 धावा. एक गडी बाद. नवीन फलंदाज मैदानात राहुल. पुन्हा एकदा पाचवा चेंडूचा मारा. आता मात्र खूपच लक्ष्यमच्या बाहेर. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या मात्र झालेला आहे 18. 4 चेंडू 18 धावा. एक गडी बाद. 4 चेंडू 9 धावा आणि एक गडी बाद मिळालेला आहे. बघूया शेवटचे 2 चेंडूचा मारा प्रज्वल. नवीन फलंदाज राहुल देशनी कसे करतात. पुन्हा एकदा 5वा चेंडूचा मार प्रज्वल. राहुल देशनी. चांगला चेंडू कट केला. निर्धाव चेंडू. डॉट चेंडू. 5 चेंडू पूर्ण. धावसंख्या झालेली 18. एक गडी बाद. तर मात्र चांगले गोलंदाजी टाकलेले प्रज्वल यांनी. तर पुन्हा एकदा दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा मारा प्रज्वल. राहुल देशनी.
चांगला चेंडू कट केला, रनआउट संधी आणि इथे बघूया रनआउट होतात की नाही. आणि चांगली रनिंग बिटवीन राहुल आणि दुर्वेश यांच्यामध्ये. धावसंख्येत मात्र झाले 2 षटक पूर्ण होऊन 19 धावा, 1 गडी बाद. चांगला थ्रो केलेला भूमिकांनी इथे. डायरेक्ट हिट लागली पण दुर्वेश आपला गुरुशांनी आपला रन कंप्लीट केलेला आहे. अशाप्रमाणे 2 षटक 19 धावा आणि 1 गडी बाद. बघूया तिसऱ्या षटकाचं सूत्र कोणाकडे जात आहे. श्री गणेश असंघाकडून. आता मात्र तिसरे सूत्र गेलं आहे आर्यन यांच्याकडे. आर्यश यांच्याकडे. आर्य आणि यश. बघूया आपल्या गोलंदाजीमध्ये किती प्रकारे यश टाकतात आहे. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडूचा मारा आर्यश राहुलच्या यशाने. आता मात्र खूपच ऑप्शनच्या बाहेर. अतिरिक्त धावसंख्या झालेली आहे 2 षटक पूर्ण होऊन 20 धावा, 1 गडी बाद. आता मात्र डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, 1 चेंडू 20 धावा, 1 गडी बाद. पुन्हा एकदा दुसरा चेंडू आर्यश चांगला चढवला. बघूया चांगले क्षेत्रक्षण होतं की नाही. आणि 1 धावा. धावसंख्येत मात्र झालेले 21 धावा, 2 चेंडू 21 धावा, 1 गडी बाद. पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूचा मार आर्यश राहुल जोशीने. आता मात्र खूपच नेक्स्ट टाइमचा बाहेर. अतिरिक्त 10 धावसंख्या मात्र झालेली आहे 22. 2 चेंडू 22 धावा, 1 गडी बाद. पुन्हा एकदा तिसरा चेंडू. चांगला चेंडू चांगला बघूया या चेंडू चांगला सांभाळून घेतला राहुल यांनी. लेग साईडच्या दिशेने बिग अव्वा षटकार मारलेला आहे धावसंख्येत बघ. आणि इथे ते लेडीज पेक्षा खूप खुश झालेलं आहे. 3 चेंडू 28 धावा, 1 गडी बाद. आता मात्र एका षटकानंतर आणि चांगला कॅच धरला जयरा यांनी पण तो सोडला इथे. ते हायलाइट्स मध्ये दिसून आलाय. तीन चेंडू 28 धावा, 1 गडी बाद. राहुल एका षटकाला सख्यत आहे 8 धावांवर. पुन्हा एकदा चौथ्या चेंडूचा मारा आर्यश राहुलच्या इशाने. चांगला चेंडू आता चांगला कमबॅक घेतला आर्यश यांनी. निर्धाव चेंडू डॉट चेंडू चेंडू मारायचा प्रयत्न पण हुकले आणि एसटीला पण चेंडू काय समजलाच नाही. 4 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या मात्र झालेली 28, 1 गडी बाद. पुन्हा एकदा 5व्या चेंडूचा मारा आर्यश राहुल जोशीने. बघूया आता मात्र निर्धाव चेंडू वाईट सोडच्या नादात चेंडू काही हाताला आणि राहुलांना काय समजलाच नाही. 5 चेंडू पूर्ण होऊन वाईट रिव्ह्यू असणार आहे चेंडूवर. बघूया आणि
आणि हा डॉट चेंडू असणार आहे. त्याप्रमाणे 5 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या दिली 28, एक गडी बाद आणि एक रिव्ह्यू संपवलेला आहे राहुल यांनी, बॅट्समॅन रिव्ह्यू. आता बघा 30 षटकातील शेवटचा चेंडूचा मार. आता मात्र खूपच लक्षांच्या बाहेर अतिरिक्त धावसंख्येवर धावसंख्या मात्र झाले 29, 5 चेंडू 29 धावा, एक गडी बाद. शेवटच्या चेंडूचा मारा आयुष. चांगला चेंडू, चांगला बघूया आणि ते झेल झालेले आहे. राहुल मोठा गडी भेटलेला आहे एस के लोहांना. 3 षटक पूर्ण होऊन धावसंख्या दिली आहे 29, 2 गडी बाद. राहुलच्या रूपात तडुंगला संघासाठी 8 धावा. आता राहुल यांच्यासाठी मैदानात कोण येते बघूया. तर एस के संघाचा 12वा खेळाडू नवीन फलंदाज मैदानात राजेश. पुन्हा एकदा 4थ्या षटकात सूत्र गेले प्रज्वल यांच्याकडे. प्रज्वलांनी वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये 10 धावा आणि एक गडीबाद सुद्धा मिळवला. त्यांचं वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं. प्रज्वल 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूचा मारा दुर्वेशाने. अजून आपला त्यांनी काय कमाल दाखवला दुर्वेशांनी. 3 चेंडू मध्ये फक्त 3च धावा केल्या. बघूया दुर्वेश एक हार्ड फलंदाज माहीम संघ माहीम विभागातील. बघूया दुर्वेश प्रज्वल यांचा कसे सामोरी करतील. चांगला चेंडू, चांगला कट केला 5च्या इशाने, पण एकच धाव. धावसंख्येत भर धावसंख्या मात्र दिलेली आहे 1 चेंडू 30 धावा, 2 गडी बाद. दुसरा चेंडू प्रज्वल राजच्या इशाने. मात्र कट केला 5च्या इशाने, एक धाव. धावसंख्येत भर धावसंख्या मात्र धरले 31, 2 चेंडू 31 धावा, 2 गडी बाद. या बॉलरची जर आता बघितलं तर थोड्या तो रसल जेव्हा बॉल टाकत होता तशीच तरी रसल थोडा बासलेला तसा हा बॉलर तसाच टाकत आहे. पुन्हा एकदा तिसरा चेंडू प्रज्वल. आता मात्र खूपच डोक्याच्या वरतून आणि 9 धावा. आता बघूया या चेंडूवर फ्रीटचा चेंडू आणि राजेश कसा सामना करणार चेंडूवर. अशा प्रमाणे 2 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या मात्र झालेली आहे 32, 2 गडी बाद. फ्रीटचा चेंडू प्रज्वल कूच करत आहे राजेशच्या इशाने. आता मात्र खूपच लक्षांच्या बाहेर अतिरिक्त धावसंख्येत भर धावसंख्या मात्र झालेली आहे 2 चेंडू पूर्ण होऊन 33 धावा, 2 गडी बाद. तर पुन्हा एकदा तिसरा चेंडूचा मारा प्रज्वल. फ्रीटचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू नो असणार आहे आणि डीआरएस घेतलेला आहे. बघूया थर्ड पंच
सागर तेगडे चा निर्णय काय आहे? आता मात्र हा नो चेंडू असणार आहे आणि षटक बंद करणार आहे चेंडूवर. तर बघूया. तर हा चेंडू लो असणार आहे पंचांनी आणि बॉलर तुम्हाला चेंज करायला लागणार आहे संघांना. तर धावसंख्या मात्र झालेला आहे 34. 2 चेंडू 34 धावा 2 गडी बाद. तर पंच वीरेंद्र तांडेल आणि दीपेश मेहरांनी लवकरात लवकर सामना चालू करावा. अजून आपला 2 सामने खेळवायचे आहेत आणि थोडा टाइमचा बंधन असल्यामुळे किंवा 12वीची एक्झाम चालू आहे त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर सामने चालू करायला लागणार, नाहीतर पोलीस येतील. आणि आमचा जो युट्यूब लाईव्ह दाखवत आहे आमचे भाऊ, त्यांना थोडा विरारला थोडं अर्जंट काम आलेलं आहे. आता मात्र षटक बंद करण्यात आलेलं आहे. आता नवीन षटकाचं सूत्र घेऊन येतोय प्लीज. पुन्हा घ्या तिसऱ्या चेंडूचा मारा करणार आहे आणि फ्रीडचा चेंडू आणि प्रज्वल सॉरी प्रिन्स धावसंख्या मात्र झालेलं आहे 36. 3 चेंडू 36 धावा 2 गडी बाद. चेंडू डॉट चेंडू होता आपण ते खराब क्षेत्र चॅम्पियन यांच्याकडे आणि 1 धावा चोटी काढलेला. धावसंख्येत मात्र झालेले आहे 37. 4 चेंडू 37 धावा आणि 2 गडी बाद. खूप महागडे षटक बघायला भेटतंय. आता मात्र खूपच लक्षांच्या बाहेर अतिरिक्त धावसंख्या मात्र झालेली आहे 38. 4 चेंडू 38 धावा 2 गडी बाद. पुन्हा एकदा 5व्या चेंडूचा मारा प्रिन्स. आता मात्र नो चेंडू. बघूया या चेंडूवर दुर्येश कसा सामना करतोय.
चांगला चेंडू चांगला जोडला आणि चांगले क्षेत्ररक्षक केतरांच्याकडे आणि ते स्पीड चेंडूवर रन आउट झालेले आहे दुर्वेशे. फक्त एकच होता या चेंडूवर रन आउट होण्यासाठी गरज आणि दुर्वेशे हा मोठा फटका बसलेला आहे SK11 संघाला. करून गेल्या संघासाठी 4 धावा आणि ते चांगलं क्षेत्ररक्षण केतन यांनी केलं. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाला डावकुळाचा फलंदाज प्रशांत आणि आपला इथे विघ्नेश पाटील यांच्यावर कॅमेरा गेलेला आहे आणि ते प्रेम थोडा संवाद साधताना दिसत आहे. आणि ते विघ्नेश पाटील यांनी हात दाखवून कॅमेरामॅनसाठी तर पुन्हा एकदा प्रिन्स 6व्या चेंडूचा वारा 39 धावा. तर बघूया पुन्हा एकदा धाव संख्येत 9+1 धाव संख्या झालेलं आहे. 5 चेंडू 41 धावा 3 गडी बाद. तुषार 5 चेंडू 41 धावा 3 गडी बाद. फील्डचा चेंडू तसाला सामोरी करणार आहेत राजेश. पुन्हा एकदा तुषार चांगला चेंडू रनर संधी येते आणि ते खराब थ्रो. एक धाव संख्येत धाव संख्या आहे 4 षटक पूर्ण होऊन 42 धावा 3 गडी बाद. तर हा षटक असा पॉवर प्लेचा बॅटिंग पॉवर प्लेचा षटक बघूया. आता बॉलरचं नाव आलेलं आहे. पुन्हा एकदा नवीन 5 षटक सुद्धा गेलेला आहे आर्य यश. आता मात्र संघाचं 5वं सतत पहिलं आर्यश. पुन्हा एकदा आर्यश पहिल्या चेंडूचा मारा चांगला चेंडू चांगला डोला आणि ते कॅमेरामॅनच्या वरतून षटकार. एका षटकानंतर धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या दिलेली आहे 1 चेंडू 48 धावा 3 गडी बाद. आणि ते बॅटिंग पॉवर पहिल्या चेंडूवर राजेश यांनी मोठा फटका मारलेला आहे. 1 चेंडू एक चेंडू 48 धावा 3 गडी बाद. पुन्हा एकदा एका षटकारानंतर आर्यश राजजेशने मारा करताय जो एका षटकाला शक्यता आहे 10 धावांवर.
आता मात्र अतिरिक्त धाव संख्येत धाव संख्या झाले 49. एक चेंडू 49 धावा 3 गडी बाद. दुसरा चेंडूचा मार आर्यश. आता मात्र खूपच लक्षांच्या बाहेर धाव संख्येत धाव संख्या झाली आता मात्र 50. एसकेएल संघाच्या 50 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा आर्यश दुसऱ्या चेंडूचा मारा राजत चेशने. चांगला चेंडू निर्धाव चेंडू डॉट चेंडू 2 चेंडू 50 धावा 3 गडी बाद. पुन्हा एकदा तिसरा चेंडू आर्यश. चांगला चेंडू चांगला जोडलेला पण त्या साईडला डिक्लेअर झालं असल्यामुळे एकच धावा मिळणार. धाव संख्येत धाव संख्या दिली 3 चेंडू पूर्ण होऊन 51 धावा 3 गडी बाद. चौथ्या चेंडूचा मार आर्यश. चांगला चेंडू चांगला जोडलेला इथे लॉंग दिशेने पण एकच धाव संख्या दिली आहे 4 चेंडू 52 धावा 3 गडी बाद. खूप धावा आता उभारलेल्या एसके संघाने. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात आले एक डावकुळाचे फलंदाज प्रशांत. चांगली फलंदाजी करतात. खूपदा मी पण त्यांच्याबरोबर खूप सामने खेळलेलो. तर पुन्हा एकदा प्रशांत त्याने मारा करतात. 5व्या चेंडूचा मारा आर्यश. चांगला चेंडू पाहायला लागला आणि ते लेग बायच्या रूपात एक धाव संख्या झालेला मात्र 53. 5 चेंडू 53 धावा 3 गडी बाद. 5 षटकातील शेवटचा चेंडूचा मार आर्यश. पुन्हा एकदा चांगला बघूया चेंडूवर आणि ते समोर कक्षाच्या वरती षटकार. एका षटकानंतर धाव संख्या झाली आहे 59. 5 षटक 59 धावा 3 गडी बाद. राजेश आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करत 2 षटकांना खेळतात आपल्या संघासाठी. 19 धावा. आता मात्र 6व्या षटकाचं सूत्र गेलं आहे. केतनांच्याकडे डावकुळाचे फलंदाज तसेच डावकुळाचे फलंदाज त्यांना प्रशांत सामोरे करणार आहे. तर यापुढील सामना असणार आहे. चांगला चेंडू अतिरिक्त धावाने सुरुवात. धाव संख्या मात्र झाली आहे 60. 5 षटक 60 धावा 3 गडी बाद. पुन्हा एकदा 6व्या षटकातील पहिला चेंडूचा मारा केतन. आता मात्र खूपच लक्षांच्या बाहेर वाढून बघूया आणि ते काय करत नव्हते या चेंडूवर धावायची आणि मोठा फटका भेटलेला आहे राजेशांच्या रूपात कडून गेल्या संघासाठी. 19 धावा.
नवीन फलंदाज महेंद्र रोहन, त्यांना बाबा नावाने खूप ओळखले जाते. पाच षटक 61 धावा, 4 गडी बाद. आता मात्र पुन्हा एकदा खूपच लेग स्टंपच्या वर अतिरिक्त धाव. धाव संकेत भर, धाव संकेत 62. पाच षटक 62 धावा, 4 गडी बाद. पुन्हा एकदा 6व्या षटकातील पहिल्या चेंडूचा मारा. केतन चांगला एक साईडच्या दिशेने, पण चेंडू डिक्लेअर झोन मध्ये असणार आहे आणि एकच धाव. धाव संकेत भर, धाव संख्या मात्र झालेले 63. तर चेंडू झाडा लागून जर ग्राउंड मध्ये असेल तर फलंदाजाने धावून काढावे. आता मात्र एक चेंडू 63 धावा, 4 गडी बाद. दुसऱ्या चेंडूचा मारा. केतन नवीन फलंदाज. केतन नवीन फलंदाज रोहन जयशनी मारा करत आहे. आता मात्र खूपच ऑफस्टंपच्या बाहेर. अतिरिक्त धाव, धाव संकेत भर, धाव संख्या मात्र झालेले आहे एक चेंडू 64 धावा, 4 गडी बाद. पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूचा मारा. केतन रोहन जयशनी. आता मात्र खूपच ऑप्शनच्या बाहेर. धाव संकेत भर, धाव संख्या मात्र झालेली आहे 65. एक चेंडू 65 धावा, 4 गडी बाद. दुसऱ्या चेंडूचा मारा. केतन रोहनच्या दिशेने. चांगला चेंडू, चांगला रडला आणि बघूया रनर संधी येते. एक धाव, धाव संकेत भर, धाव संख्या झालेला आहे 66. 2 चेंडू 66 धावा आणि 4 गडी बाद. पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूचा मारा करणार आहे केतन. प्रशांतच्या दिशेने जो खेळत आहे एका धावांवर. चांगला चेंडू पायचीतचा अपिला आणि पायचीत मध्ये पकडला गेलेला आहे. प्रशांतने मोठा फटका बसलेला आहे SK 11 संघाला. 3 चेंडू 66 धावा, 5 गडी बाद. आता मात्र नवीन फलंदाज झालेला आहे रोहित. आता मात्र 3 चेंडू 66 धावा, 5 गडी बाद. नवीन फलंदाज रोहित. शेवटचे 3 चेंडूचा मारा. केतन रोहित जयशनी. रोहित चेंडू षटकार मारतो की चौकार. चांगला चेंडू, नो चेंडू, नो +1. धाव संकेत भर, धाव संख्या मात्र झालेली आता 68. 3 चेंडू 68 धावा, 5 गडी बाद. आता मात्र हा चेंडू असणार आहे फ्रीडचा. बघूया चेंडूवर रोहन काय फटकेबाजी करतोय. फ्रीडचा चेंडू, चौथा चेंडूचा मारा. केतन रोहनच्या दिशेने जो खेळत आहे एका धावांवर. आता मात्र चेंडू पळायला लागला आणि लेग बायच्या दिशेने
एक धावसंख्येत धावसंख्या मात्र झालेला आहे 69. 4 चेंडू 69 धावा 5 गडी बाद. पाचवा चेंडूचा मारा केतन रोहित चौशे. आता मात्र निर्धावाचा चेंडू डॉट चेंडू आणि रिव्ह्यू घेतलेला आहे चेंडूवर. डॉट चेंडू असणार आहे 5 चेंडू 69 धावा. शेवटचा चेंडूचा मारा केतन चांगल्या लक्षात दिशेने पण एकच धाव. अशा प्रमाणे एस के यांनी 70 धावा झालेला आणि 71 धावांचं आव्हान दिलेलं आहे 5 गडांच्या मोबदल्यात श्री गणेश संघाला. तर यापुढील सामना असणार आहे जेके लेन वर्सेस कौशिक लेन दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. संपर्क धावा जे के लेन आणि कौशिक लेन. तर व्यंकट यांनी तिथे बॉल घेऊन जावे. संपर्क धावा तर प्रणय राऊत यांनी मागील मॅच मध्ये 200 रुपयाचं पारितोषिक पटकवलेलं ते बाकी आहेत तर इथे समोर शिक्षक द्यावे नाही तर तुम्हाला 200 नाही पाहिजे असेल तर आम्हाला द्यावे आम्ही वडापाव खातो. तर यापुढे सामना असणार जे के विरुद्ध कौशिक इलेव्हन. तर कौशिक इलेव्हन यांनी सॉरी जे के इलेव्हन आपण अनेक कौल विजयी झालेला आहे आणि आपला निर्णय काय आहे तर क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि कौशिक इलेव्हननी फलंदाजासाठी आव्हान केलं आहे.
आणि उमेश. आणि ते श्री गणेश संघांना कळवत होतं की कोणी त्या लाईनीच्या बाहेर जाणार नाही अचानक मध्ये, नाहीतर तुम्हाला भयानक मध्ये 5 रनांची पेनल्टी देणार. आता मात्र पहिल्या षटकाचं सूत्र घेऊन येतोय राजेश स्ट्राईकला आहेत, प्रज्वल नॉन स्ट्राईकला आहेत, उमेश पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूचा मारा आणि बॉलिंग पारपत्र षटक असणार आहे. बघूया राजेश. डॉट चेंडू, एक चेंडू 0 धावा बिनबाद. आता मात्र चेंडूला सुरुवात झालेली आहे. आता मात्र दुसऱ्या चेंडूचा आता मात्र अतिरिक्त धाव संकेत धाव संकेत झालेला आहे. एक चेंडू एक धावा बिनबाद. पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूचा मारा कट केला, पण एक ते धाव संकेत धाव संकेत मात्र झालेला आहे. दोन चेंडू 2 धावा बिनबाद. चांगला चेंडू चांगला रडवला, पण एकच धाव संकेत 3 चेंडू 3 धावा बिनबाद. पुन्हा एकदा चौथ्या चेंडूचा मारा राजेश. आता मात्र खूपच ऑप्शनच्या बाहेर अतिरिक्त धाव संकेत मात्र झालेले आहे. 3 चेंडू 4 धावा बिनबाद. पुन्हा एकदा चौथा चेंडू राजेश. चांगला चेंडू कट लागली 5च्या दिशेने, पण चेंडू काही डिक्लेअर झोन मध्ये धाव संकेत झाले 5. 4 चेंडू 5 धावा बिनबाद. पहिल्या षटकातील 5व्या चेंडूचा मारा करणारा राजेश आणि हा षटक असणारा बॉलिंग पॉवर प्लेचं. बघूया षटकामध्ये उमेश काय हाणामानी करतो आपल्या संघासाठी, कारण बहार खूप बलाढ्य आव्हान दिले आणि ते रनआउट जेलबाई संधी, पण एकच धाव संख्येत मात्र झालेले आहे. 5 चेंडू 6 धावा बिनबाद. पुन्हा एकदा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडूचा मारा राजेश. आता मात्र बाउन्सर पूर्ण चेंडू आणि अशा प्रमाणे एक षटक पूर्ण धाव संख्या झाली आहे 6 बिनबाद. एक षटक 6 धावा.
आता मात्र नवीन गोलंदाज मैदानाला आहे चेतन. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडूचा मारा करणार आहे चेतन. उमेश चेशे जो आपल्या संघासाठी घेत आहे 3 धावांवर. चांगला चेंडू चांगला रडला आणि बघूया चेंडूवर आला आला पहिला षटकार मारलेला आहे. धावसंख्या एका षटकारानंतर झालेले 12. एक चेंडू अव्वल षटकारानंतर धावसंख्या झालेले 12. एक चेंडू 12 धावा बिनबाद. पुन्हा एकदा दुसरा चेंडूचा मारा चेतन एका षटकानंतर उमेश चेशेने. आता मात्र कट लागली आणि एकच धाव संख्येत 2 चेंडू 13 धावा बिनबाद. आता पुन्हा एकदा पहिल्या दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूचा मारा करणार चेतन. आता मात्र खूपच लेस्टमच्या 12 अतिरिक्त धावसंख्या मात्र झालेली आहे 2 चेंडू 14 धावा बिनबाद. पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूचा मारा चेतन. प्रज्वल जोशीने मात्र कट केलाय आणि एकच धावसंख्या मात्र झालेली आहे 15. 3 चेंडू 15 धावा बिनबाद. पुन्हा एकदा चौथ्या चेंडूचा मारा चेतन. आता मात्र खूपच लेक्स्टमच्या बाहेर धावसंख्या मात्र झालेली आहे 3 चेंडू 16 धावा बिनबाद. चेंडू 16 धावा. हे खूप महागडे षटक बघत आहेत चेतनांच्या 3 चेंडू मध्ये धावा आलेल्या आहेत. तर तशी हाणामारी आता मात्र करावं लागणार आहे श्री गणेश संघाला कारण 71 धावांचं खूप बलाढ्य असं आव्हान उभं केलं आहे एसके संघाने. चौथ्या चेंडूचा मारा चांगला चेंडू बघूया चेंडू झेलतो की नाही आणि इथे मोठा फटका बसलेला आहे उमेशच्या रूपात करुंगडा संघासाठी 10 धावा. 3 चेंडू 16 धावा 4 चेंडू 16 धावा 1 गडी बाद उमेशच्या रूपात. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात आहे रोहित तांडेल. नवीन फलंदाज मध्ये रोहित तांडेल. 4 चेंडू 16 धावा 1 गडी बाद. 5व्या चेंडूचा मारा चेतन. चांगला चेंडू काही अंगावर उसळला आणि रोहित त्यांना काही समजलाच नाही. 5 चेंडू 16 धावा 1 गडी बाद. आता मात्र चांगली कमबॅक करताय चेतन. बघा दुसऱ्या शेवटचा चेंडूचा मारा. तसं रोहित आणि प्रज्वलांना थोडी फटके मारायची गरज असणार आहे कारण खूप बलाढ्याचं आव्हान ठेवलेलं आहे एसके संघाने. आता मात्र खूपच लेक्स्टमच्या भागात अतिरिक्त धावसंख्या झालेली आहे
5 चेंडू 17 धावा आणि 1 गडी बाद. शेवटचा चेंडूचा मारा दुसरा शेवटचा चेंडूचा मारा करणार आहे चेतन. चांगला चेंडू चांगला 1 रन काढलेला आहे रोहित यांनी. अशा प्रमाणे 2 षटक पूर्ण होऊन धावसंख्या झालेला आहे 18. 1 गडी बाद. 2 षटक 18 धावा 1 गडी बाद. आता मात्र 24 चेंडू 53 धावांची गरज नाही. 24 चेंडू 53 धावा. आता मात्र तिसऱ्या षटकाचं सूत्र घ्या राजेश यांच्याकडे. राजेश वयातीत पहिल्या षटकामध्ये 6 धावा दिल्या आहे. त्यांचं वयातीत दुसरं संघात तिसरं. राजेश पहिल्या चेंडूचा मारा रोहित चौशने पायचीत चापीला आणि ते पायचीत मध्ये पकडला गेला. रोहित यांना वाईट सोडताना आवाज चेंडू पाहायला झाला आणि पायचीत मध्ये पकडला गेला. रोहित मोठा फटका बसलेला आहे रोहितच्या रूपात करून संघासाठी. 1 धावा 1 चेंडू 18 धावा 2 गडी बाद. आता मात्र नवीन फलंदाज झालेले आहेत तुषार. पुन्हा एकदा दुसरा चेंडूचा मारा राजेश. चांगला चेंडू झेलबाई संधी आणि चांगला झेल टिपलेला आहे प्रशांत यांनी. मोठा फटका बसलेला आहे तुषारच्या रूपात गोल्डन डक लावलेला आहे. 2 चेंडू धावसंख्या दिले 18 3 गडी बाद. आता मात्र नवीन फलंदाज आलेला आहे आर्यश. हॅट्रिकची संधी बघूया राजेश. आता मात्र चांगला चेंडू आणि 3 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या 18 3 गडी बाद. तीन चेंडू 18 धावा 3 गडी बाद. आता मात्र दबावाखाली असणार आहे श्री गणेश असंघ. चांगली गोलंदाजी केलेली आहे राजेश यांनी. चौथा चेंडूचा मारा राजेश. चांगला चेंडू चांगला डाला आणि ते चांगले क्षेत्ररक्षण रोहित यांच्याकडून. एकदा धावसंख्येत बघ धावसंख्या 4 चेंडू 19 धावा 3 गडी बाद. चौथ्या चेंडूचा गेलाच राजेश. चांगला चेंडू चांगला कट केला आणि ते झेल सोडलेला आहे. लॉलीपॉप कॅच सोडलेली आहे तिथे राहुल यांनी प्रज्वल यांची. अशा प्रमाणे 5 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या मात्र झाली आहे 20 3 गडी बाद. 19 चेंडू
51 धावांची गरज सामना विजय करायचा असेल तर षटकाराने 4 रनची गरज असणार आहे. आता मात्र निर्धाव चेंडू डॉट चेंडू रिव्ह्यू घेतलेला आहे चेंडूवर. डॉट चेंडू असणार आहे. अशा प्रमाणे 3 षटक पूर्ण होऊन धावसंख्या झालेला आहे 20. तीन गडी बाद. आता मात्र चौथ्या षटकाचं सूत्र गेलं पुन्हा एकदा चेतन यांच्याकडे. अतिरिक्त धावाने सुरुवात धावसंख्येत बरं धावसंख्या मात्र 21. पुन्हा दुसरा चेंडूचा मारा. पहिला चेंडूचा मारा निर्धाव चेंडू डॉट चेंडू एक चेंडू धावसंख्या दिलेला आहे 21. 3 गडी बाद. एक चेंडू 21 धावा 3 गडी बाद. आता मात्र चौकाने षटकारांची गरज असणार आहे श्री गणेश संघाला. तर बघूया चांगला तडला आहे शेटला. आपण एकच धावसंख्येत धावसंख्या मात्र झालेली आहे 22. 2 चेंडू 22 धावा 3 गडी बाद. तिसरा चेंडूचा मारा चेतन नो चेंडू आणि एक धावसंख्येत धावसंख्या झालेली आहे 24. 2 चेंडू 24 धावा 3 गडी बाद. आता मात्र हा चेंडू फ्री असणार आहे. फील्डचा चेंडू बघूया चेंडू काय सांभाळून घेतोय. आता मात्र निर्धावाचा चेंडू डॉट चेंडू 3 चेंडू 24 धावा 3 गडी बाद. पुन्हा चौथ्या चेंडूचा मारा चेतन आणि आता मात्र बोल झालेला आहे प्रज्वल करून गेल्या संघासाठी 4 धावा 4 चेंडू 24 धावा आणि 4 गडी बाद. आता नवीन फलंदाज मैदानाला मंदार. चार चेंडू 24 धावा 5व्या चेंडूचा मारा नवीन फलंदाज मंदारच्या दिशेने पण अतिरिक्त धावाने सुरुवात धावसंख्येत धावसंख्या झाली 25. 4 चेंडू 25 धावा आणि 4 गडी बाद. पाचव्या चेंडूचा मारा चेतन आता मात्र अतिरिक्त धावसंख्येत धावसंख्या झाली 26. 4 चेंडू 26 धावा 4 गडी बाद. आता मात्र खूपच लक्षमच्या बाहेर अतिरिक्त धावसंख्येत धावसंख्या झाल्या 27. 4 चेंडू 27 धावा आणि 4 गडी बाद.
पुन्हा एकदा दुसरा चेंडूचा मारा, सॉरी 5व्या चेंडूचा मारा. चेतन चांगला चेंडू आणि ते एकच धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 28. 5 चेंडू 28 धावा आणि 4 गडी बाद. आता मात्र 13 चेंडू आणि 43 धावांची गरज. आता मात्र वाईट चेंडू, वाईट +1. नो चेंडू, नो +1. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आता 30. 5 चेंडू 30 धावा, 4 गडी बाद. फ्रीडचा चेंडू मात्र एक धाव. अशा प्रमाणे 4 षटक पूर्ण. धावसंख्या झाला 31. 4 गडी बाद. 12 चेंडू 40 धावांची गरज. 12 चेंडू 40 धावा. आता मात्र असणार बॅटिंग पॉवर प्लेचा षटक आणि गोलंदाज मनोज. 4 षटक 31 धावा, 4 गडी बाद. 5व्या षटकाचं सूत्र गेलं आहे मनोज यांच्याकडे. 12 चेंडू 40 धावांची गरज. आता मात्र नो चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या झाला 32. 4 षटक 32 धावा, 4 गडी बाद. नोचा चेंडू बघूया. चांगला टोला रनरची संधी आणि ते रन आउट सुटलेला आहे आणि एकच धावसंख्येत भर. धावसंख्या 33. एक चेंडू 33 धावा, 4 गडी बाद. पुन्हा एकदा दुसरा चेंडूचा मारा मनोज. आता मात्र धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आता 34. एक चेंडू 34 धावा, 4 गडी बाद. दुसरा चेंडू मनोज. आता मात्र खूपच ऑप्शनच्या बाहेर. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या मात्र झालेली आता 36. एक चेंडू 36 धावा, 4 गडी बाद. पुन्हा एकदा मनोज. दुसऱ्या चेंडूचा मारा नंबर दिशेने. आता मात्र खूपच लक्षांच्या बाहेर. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 37. एक चेंडू 37 धावा, 4 गडी बाद. 11 चेंडू 34 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 34 धावा. पुन्हा एकदा दुसरा चेंडूचा मारा मनोज. आता मात्र वाईट +1. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 39. एक चेंडू 39 धावा, 4 गडी बाद. 11 चेंडू 32 धावांची गरज. आता मात्र निर्धाव चेंडू मारायचा प्रयत्न. आता मात्र 2 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या झाली 39. 4 गडी बाद.
2 चेंडू 39 धावा, 4 गडी बाद, 10 चेंडू 32 धावांची गरज. म्हणून तिसऱ्या चेंडूचा मारा. पुन्हा अतिरिक्त धाव संकेत भर धाव संकेत दिला तर मात्र 40. 2 चेंडू 40 धावा, 4 गडी बाद. तर सामना लवकरात लवकर चालू करावा. पंचांनी सामना लवकरात लवकर चालू करा. अजून 2 सामने खेळायचे आहेत. 10 चेंडू 31 धावांची गरज. षटकार आणि चौकाची गरज आहे. आता मात्र अतिरिक्त धाव संकेत भर धाव संकेत झालेला 41. 2 चेंडू 41 धावा, 4 गडी बाद. पुन्हा तिसऱ्या चेंडूचा मारा मनोज. चांगला चेंडू मारायचा प्रयत्न, निर्धाव चेंडू डॉट चेंडू. आता मात्र 9 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 9 चेंडू 30 धावांची गरज. पुन्हा एकदा मनोज. एकदा धाव संकेत भर धाव संकेत झालाय 42. अतिरिक्त धाव संकेत भर धाव संकेत आता 44. 5 चेंडू 44 धावा आणि 4 गडी बाद. शेवटच्या चेंडूचा मारा मनोज. चांगला चेंडू चांगला येते आणि रनआउट झालेले. अशा प्रमाणे 5 षटक पूर्ण होऊन धाव संख्या झाले 45. 5 गडी बाद, 6 चेंडू 26 धावांची गरज असणार आहे. मात्र नवीन फलंदाज आलेले आहे भौमिक. या चषकामध्ये पहिल्यांदा खेळताना आपला अनुभव आहे भौमिक आणि 6व्या षटकाचं सूत्र होईल त्यांच्याकडे.
6 चेंडू 26 धावांची गरज रोहित. चांगला टोला गेल्याची संधी आणि एकच धाव संकेत भर धाव संख्या 46. एक चेंडू 46 धावा 5 गडी बाद. चांगला टोला इथे पण एकच धाव संकेत भर धाव संख्या झाला मात्र 47. 4 चेंडू 24 धावांची गरज. 4 चेंडू 4 षटकार मारा लागणार आता सामना विजय श्री गणेश असंघ. आता मात्र निर्धारित चेंडू डॉट चेंडू 3 चेंडू 24 धावांची गरज. आता मात्र 2 धाव संख्येत भर धाव संख्या झालेला आहे 49. सॉरी 50 धावा झालेल्या आहेत. सॉरी 4 चेंडू 49 धावा 5 गडी बाद. पहिला एकच रन दिला रे नंतर ते 2 रन लागले ना इकडे 2 पहिला एक रन दिले. तो मात्र लेग बायच्या रूपात एक धाव संख्येत धाव संख्या झालेला 50. एक चेंडू आणि 21 धावांची गरज असणार आहे. नो चेंडू आता मात्र फिरता चेंडू असणार आणि एक चेंडू 20 धावांची गरज. आता मात्र अतिरिक्त धाव संख्येत भर धाव संख्या झालेला होता 52. एक चेंडू 19 धावांची गरज. आणि अशा प्रमाणे एसके संघ सामना विजय झालेला आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. तर श्रीगिरी संघाने आपलं सन्मान चिन्ह घेऊन जावे. तर यापुढे समालोचन भूषण करणार आहे तर त्यांनी आपल्या समालोचन कक्षामध्ये संपर्क साधावा आणि श्री गणेश असंघाने आपला सन्मान चिन्ह घेऊन जावे ही नम्र विनंती आहे. आणि इथे 30 आलेले आहेत सन्मान चिन्हासाठी.